वीज बिल थकबाकीमुळे पाणी पुरवठा ठप्प, जांबुदकरांची पाण्यासाठी वणवण. जांबुद गावात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना वापराच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने वीज बिल वेळेवर न भरल्यामुळे महावितरण विभागाने पाणी पुरवठा यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे आधीच विस्कळीत असलेला पाणी पुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेष म्हणजे पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या 2-3 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल अधिकच वाढले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गावाचा पाणी पुरवठा नदीवर अवलंबून आहे, मात्र ही यंत्रणा कायमस्वरूपी सुरळीत राहिलेली नाही. वारंवार मोटार जळणे, पाईपलाईन फुटणे यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा खंडित होत असतो. त्यातच आता वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ग्रामपंचायतीकडून योग्य नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पर्यायी विहीर सध्या निष्क्रिय अवस्थेत असून केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेली ही विहीर कार्यान्वित करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. परिणामी गावात पाण्याचा साठा उपलब्ध असून तो नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गावातील पाणी हे केवळ घरगुती वापरासाठी असून पिण्यायोग्य नाही. तरी देखील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाण्याची मागणी वाढली, मात्र ग्रामपंचायतीकडून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतकडून पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मूलभूत गरज असलेल्या पाण्याबाबतही निष्काळजीपणा होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नागरिकांकडून तातडीने वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची तसेच पर्यायी विहीर त्वरित सुरू करून नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वागचौरे.